गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो नेक्स्ट डे आहे. मॉर्निंगला आपण आता चेकआउट करत आहे. हे बघा बाहेर काय थंडी आहे. सो आता आपण चेकआउटसाठी रेडी आहोत. चलो. सो मॉर्निंगला कॉफी घेतली आणि नंतरच आम्ही चेकआउट केलं. हे बघा आता आम्ही हॉटेलच्या बाहेर आलो आहे. गाडीमध्ये बॅग्स टाकल्यात आणि निघालो. थोडंसं मध्ये थांबून ब्रेकफास्ट केला. ते एवढं काही ब्रेकफास्टसाठी चांगलं वाटलं नाही, बट ठीक आहे, घेतला डोसा. नंतर केलो. आज तर मोस्टली ट्रॅव्हलच जास्त होतं. सो आज आमचे ट्रॅव्हलिंग होतं ते शिमलावरून आम्ही चाललेलो होतो कसोली. खूप मोठा टर्नल होता मध्ये. किती मोठा. फायनली 8 तासांचा प्रवास करून आम्ही पोहोचले आमच्या हॉटेलच्या लोकेशनला. हे बघा इथे हॉटेल आहे. चला हॉटेल बघूया. इकडे तर पाऊस चालूच होता. पाऊस तर काही बंद होण्याचं नावच नव्हतं घेत. हे बघा आम्ही हॉटेलला पोहोचलो आहे. हे आहे हॉटेल पूर्णिमा. सो चला बेडरूम दाखवते. हे बघा ही होती रूम आणि हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू. हा बघा हा होता हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू. खूप सुंदर, खूप छान व्ह्यू होता इथे. वरती बघा कसे धुकं पडले, ते पूर्ण फॉग. आणि असा हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू आम्ही एन्जॉय केला. कसरमध्ये एक फेमस कॅफे होतं ATS म्हणून. सो नंतर आम्ही ATS कॅफेला चाललो होतो. हे बघा ते जाणं थोडंसं डेंजरस होतं बिकॉज पाऊस पडत होता. रस्ता एवढा चांगला नव्हता, बट ठीक आहे, आम्हाला रस्ता भेटला. गाडी आमची वरतीच पार्क केलेली होती आणि आम्ही चालत गेलो होतो बिकॉज ब्रिज क्रॉस करायचा होता. हे बघा हे आहे ATS कॅफे. एंट्रन्स बघा. चला तर आता आतला व्ह्यू बघूया कसं आहे. बिकॉज हे कॅफे खूप फेमस आहे कसोलमध्ये. सो त्यामुळे आम्हाला तिथे जायचं होतं. तर व्ह्यू तर खूप सुंदर होता बघा. नंतर आम्ही गेलो रूमवरती. खूप थंडी असल्यामुळे हीटर मागवला. हीटरनी रूम हीट केली. थोडंसं नॉर्मल टेम्परेचर झालं. नंतर आम्ही गेलो जेवणासाठी. चला बघूया. सो जेवण तर खाली येत होतं. आम्ही परत रूममध्ये गेलो आणि चला बघूया आता जेवणामध्ये काय आलेलं आहे. हे बघा आता तुम्हाला जेवणाचे मेनू दाखवते. सो फर्स्ट डेझर्ट होतं गुलाबजामुन. इथं दाल राईसच खाल्ला. हा व्ह्यू एन्जॉय करा. 2 भाजी होती, चपाती होती. जेवण टेस्टी होतं. बट दिवसभराच्या प्रवासामुळे खूप थकलो होतो. सो आम्ही फक्त राईसच खाल्ला डेझर्ट. सो असा होता आजचा दिवस. उद्या भेटू परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.